आज आहे माझी शिपोरचा 123वा दिवस. नमस्कार मंडळी, माझा नाव विनीत मेहरा आणि मी काम करतो मर्चंट नेव्ही मध्ये. एका ताईंचा कमेंट आला होता की मुलींना जर नेव्ही जॉईन करायचं असेल तर कोणता पर्याय उत्तम असेल, इंडियन नेव्ही की मर्चंट नेव्ही. प्रश्न इंटरेस्टिंग आहे, लवकरच उत्तर देतो. आज सकाळी डेलीचा राऊंड मारून बसलो रीडिंग लिहायला, नंतर गेलो रिफर राऊंड साठी. आमच्या शिपचा एक्सबँड रडारचा मॅग्नेट राऊंड चेंज करायचा होता, तर हार्नेस घेतला आणि निघालो. बाकी ब्रेकर ऑफ करून आलो मंकी आयलंड वर. शिपचा सर्वात वरचा भाग असतो जिथे रडार अँटीना असतात, ह्याला मंकी आयलंड म्हणतात. हवा पण भरपूर लागत होती आणि वरतून थंडी पण भरपूर होती. इथलं टेम्परेचर 3 डिग्री होतं. हे बघा, ह्याला अॅनोमीटर म्हणतात. हा आपल्याला हवेची स्पीड सांगतो. बाकी शिपवर 2 प्रकारचे रडार असतात, एक एक्सबँड रडार असतो आणि एक एक्सबँड रडार असतो. एक्सबँड रडार आपण शॉर्ट रेंज साठी वापरतात. ह्याची रेंज 24 नॉटिकल माइल्स ते 96 नॉटिकल माइल्स पर्यंत असते, म्हणजे साधारण 45 किलोमीटर ते 178 किलोमीटर पर्यंत. आणि दुसरा असतो एसबँड रडार, हा लॉंग रेंज साठी वापरला जातो. ह्याची रेंज असते 88 किलोमीटर ते 178 किलोमीटर पेक्षा जास्त. आज दुपारी जेवायला कोळंबी होती आणि डाळ भात होतं. तर ताईंच्या कमेंटचं उत्तर हे आहे की मुलींसाठी दोन्ही ऑप्शन ही उत्तम आहेत. युनिफॉर्म दोन्ही ठिकाणी आहेत, एक देशाचं रक्षण करते तर दुसरा जगभराचा ट्रेड चालवतो. मुलींना काय करायचं आहे त्यांच्या इंटरेस्टवर डिपेंड करतं. तर असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.